तर विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभागामध्ये भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता, आरोग्य विभाग पुणे महानगरपालिका अंतर्गत खालील पदांसाठी इथं भरतीची जाहिरात निघालेली आहे आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तर एक नंबरचे जे पद आहे तर ते आहे फिजिशियन. तर यासाठी इथं 5 जागा आहेत आणि यासाठी तुम्हाला जी पात्रता आहे तर तुम्हाला शासनमान्य विद्यापीठाची मेडिसिन विषयामधील MD किंवा DNBची पदवी इथं लागणार आहे. तसेच तुम्हाला अनुभव इथं लागणार आहे शासकीय निमशासकीय 3 ते 5 वर्षाचा रुग्णालयामधील कामाचा आणि ICU कक्षामधील अनुभव असल्यास तुम्हाला इथं प्राधान्य मिळणार आहे आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 2,50,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे बधिकरण तज्ज्ञ. तर यासाठी तर 2 जागा आहेत. यासाठी तुम्हाला शासनमान्य विद्यापीठाची ॲनेस्थेसिया या विषयामधील MD किंवा DNBची पदवी इथं लागणार आहे. तसेच तुम्हाला रुग्णालयातील कामाचा अनुभव इथं लागणार आहे 3 ते 5 वर्षाचा आणि जर तुम्हाला ICUमधील अनुभव असेल तर तुम्हाला इथं प्राधान्य दिले जाणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 2,50,000 रुपये ते मिळणार आहे या पदासाठी. तसेच या पदासाठी दुसरी जी पात्रता आहे तर ती तुम्हाला MBBS, DA, डिप्लोमा इन ॲनेस्थेसिया तुम्हाला इथे लागेल. तसेच तुम्हाला अनुभव पण इथे लागणार आहे रुग्णालयातील कामाचा 3 ते 5 वर्षाचा आणि जर तुम्हाला ICUमधील कामाचा अनुभव असेल तर तुम्हाला इथं प्राधान्य मिळणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 1,50,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे स्त्रीरोग तज्ज्ञ. तर यासाठी तर 8 जागा आहेत. यासाठी तुम्हाला शासनमान्य विद्यापीठाची स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्रातील MD किंवा DNBची पदवी इथे लागणार आहे. तसेच तुम्हाला अनुभव पण इथे लागणार आहे 3 ते 5 वर्षाचा कामाचा आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 2,50,000 रुपये ते मिळणार आहे. तसेच या पदासाठी दुसरी जी पात्रता आहे तर तुम्हाला MBBSची पदवी इथे लागणार आहे. तसेच DGO उत्तीर्ण तुम्हाला इथे लागेल आणि अनुभव पण तुम्हाला इथं लागणार आहे आणि MBBS उमेदवारांसाठी जे वेतन आहे तर तुम्हाला 1,50,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे बालरोग तज्ज्ञ. तर यासाठी तर 9 जागा आहेत. यासाठी तुम्हाला शासनमान्य विद्यापीठाची बालरोग चिकित्साशास्त्र विषयातील MD किंवा DNBची पदवी इथे लागणार आहे. तसेच तुम्हाला अनुभव पण इथे लागेल आणि याच पदासाठी दुसरी जी पात्रता आहे तर तुम्हाला MBBSची पदवी तसेच DCH उत्तीर्ण तुम्हाला इथे लागेल आणि या पदांसाठी तुम्हाला अनुभव पण इथे लागणार आहे रुग्णालयामधील कामाचा. नवजात अतिदक्षता विभागाकडील अनुभव असेल तर तुम्हाला इथं प्राधान्य मिळणार आहे आणि जे वेतन आहे तर ते MD उमेदवारांसाठी 2,50,000 तसेच MBBS उमेदवारांसाठी तर 1,50,000 तुम्हाला मिळणार आहे. या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 38 वर्षापर्यंत आहे. तसेच मागास प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत आहे आणि या पदांसाठी तुमची जी निवड आहे तर ती तर मुलाखतीद्वारे होणार आहे. तर या सर्व पदांसाठी तुमची मुलाखती तर होणार आहे 10 ते 6 या वेळेमध्ये. 10/12/2025 रोजी तुम्हाला तुमच्या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती इथं सोबत न्यायच्या आहेत. तर यामध्ये जन्मतारखेचा पुरावा, शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, कौन्सिल रजिस्ट्रेशनचे प्रमाणपत्र, अनुभव असल्याचे प्रमाणपत्र. तर या सर्व कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती तुम्हाला इथं अर्जासोबत न्यायचे आहेत मुलाखतीसाठी. तसेच वरील जी पदे आहेत तर ती इथं कंत्राटी स्वरूपाची असून त्यांचा जो कालावधी आहे तर तो इथं 12 महिन्यांसाठी असणार आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तेथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.